नमस्कार मित्रांनो, मी गणेश मानकर इग्नाइट अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचे मी स्वागत करतो। बघा, मोफत पोलीस भरती प्रशिक्षण सोबत 72,000 रुपयांची शिष्यवृत्ती तर आरटी कडून अण्णाभाऊ साठे महामंडळ यांच्याकडून जे आहे तर ही महत्त्वाची जाहिरात आलेली आहे आणि ही जाहिरात खास करून जे आपले मातंग समाज बांधव आहेत तर त्यांच्यासाठी ही फार खास जाहिरात आहे। म्हणूनच हा लाभ कोणाला मिळणार आहे, कोणते उमेदवार पात्र ठरणार आहेत, पात्रता काय आहे, शिष्यवृत्ती किती मिळणार आहे, कोणती सुविधा मिळणार आहेत, हॉस्टेलची सुविधा मिळणार आहे का, बाकी काय गोष्टी असणार आहेत, या सर्व गोष्टी आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघा आणि तुमच्या ओळखीतलं जर कोणी एससी आणि मातंग समाजातील असेल तर त्यांना हा व्हिडिओ अवश्य शेअर करा, कारण की हा व्हिडिओ त्यांच्यासाठी फार महत्त्वाचा असणार आहे। बघा, नुकतंच जे आहे तर ते आरटी आणि बार्टी या दोन्ही संस्थांकडून, बार्टी संस्था ही एससी समाजासाठी काम करते आणि आरटी पण एससी समाजासाठीच काम करते, परंतु ते जे मातंग समाज आणि त्यांच्या ज्या उपजाती आहेत त्या मी पुढे सांगणारच आहे, तर त्या सगळ्यांसाठी काम करणारी संस्था म्हणून ARTI नावाची एक संस्था असते। बघा, यांच्याकडून नुकतीच पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण अनिवासी कार्यक्रमाकरता ऑनलाईन अर्ज मागवण्याबाबत जाहिरात जी आहे तर ती आलेली आहे। आता बघा, या ज्या जाहिराती येतात ना तर याच्यामध्ये विद्यार्थ्यांच्या मनात खूप सारे प्रश्न असतात आणि या सर्व प्रश्नांची उत्तर देण्यासाठी आपण काय केलेले, गुगल फॉर्म बनवलेला आहे। त्या गुगल फॉर्मची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे, तिथे जाऊन क्लिक करा, तुमचा प्रश्न टाका, माहिती भरा। तसेच आमचा हा नंबर आहे, याला देखील तुम्ही संपर्क जे आहे तर ते करू शकता। सोबतच याच्यासाठी जर असेल तर एक परीक्षा होत असते आणि या परीक्षेची जर तुम्ही तयारी करायची असेल तर इग्नाइट अकॅडमीने तुमच्यासाठी फक्त ₹1 ॲज अ टोकन अमाउंट म्हणून तुमच्यासाठी आपण घेणार आहोत आणि याच्यामध्ये तुम्हाला संपूर्ण परीक्षेची तयारी तसेच जे काही टेस्ट असतील त्या देखील तुम्हाला याच बॅच मध्ये बघायला मिळणार आहेत। इग्नाइट अकॅडमीचे ऍप्लिकेशन आजच डाउनलोड करा आणि काही प्रॉब्लेम असल्यास ह्या नंबरला कॉल करा। बघा, ही जाहिरात त्यांच्याकडून जी आहे तर ती आलेली आहे। बघा, हा लाभ नेमका कोणाला मिळणार आहे, बघा बार्टी मार्फत तर एससी समुदायाला मिळणारच आहे, परंतु ARTI नावाची जी संस्था आहे तर त्यांच्या मार्फत कोणाला लाभ मिळणार आहे लक्षात घ्या। शासनाच्या GR नुसार मातंग तसेच तत्सम जाती, मग कोणत्या जाती बघा, मांग, मातंग, मिनी मादिंग, दखणी मांग, मांग मशी, मदारी, गारुडी, राधे मांग, मांग गारुडी, मांग गारुडी, मादंगी आणि मादिंगा, तर या समाजासाठी अण्णाभाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था ज्याला आपण म्हणतो आरटी या संस्थेची स्थापना झालेली आहे आणि यांच्या मार्फत विविध लाभ देण्यात येतात। आता जे प्रोसेस सुरू आहे ना मित्रांनो तर ती आहे पोलीस भरतीची। येणाऱ्या कालावधीत UPSC असेल, MPSC असेल, कंबाईन असेल, बँकिंग असेल, त्याच्यानंतर SSC, रेल्वे अशा विविध परीक्षांसाठी तुम्हाला इथं मोफत मार्गदर्शन प्लस त्यांची शिष्यवृत्ती देखील मिळत असते। आलं लक्षात? पुढे बघा, कोणते उमेदवार पात्र ठरतात। समजा पोलीस भरतीचं बघायचं झालं तर पोलीस भरतीसाठी ज्यांना आर्मी आणि पॅरामिलिटरी मध्ये जायचे त्यांच्यासाठी 17.5 वर्ष ते 21 वर्षापर्यंत तुम्ही या शिष्यवृत्तीचा लाभ घेऊ शकतात। तसेच पोलीस भरती प्रशिक्षणासाठी 19 वर्ष तर वयाची 33 वर्ष। आर्मीसाठी शैक्षणिक पात्रता की 10वी पास पाहिजे आणि पोलीस भरतीसाठी फक्त 12वी पास असणारा कोणताही उमेदवार या परीक्षेचा फॉर्म भरू शकतो आणि त्याच्यासोबत महाराष्ट्रातले रहिवासी पाहिजे, अनुसूचित जाती प्रवर्गातून पाहिजे आणि आरटी मधून जर फॉर्म भरायचा असेल ना त्यांना तर तो मातंग या समाजातील जे आहे तर तो पाहिजे आहे। त्याच्यानंतर वार्षिक उत्पन्न 8 लाखांपेक्षा कमी पाहिजे, म्हणजे उत्पन्नाच्या दाखल्यांमध्ये 8 लाखांपेक्षा कमी उत्पन्न पाहिजे। तसेच याआधी बार्टी योजनेचा लाभ घेतलेला नसावा, म्हणजे खूप सारे विद्यार्थी प्रश्न विचारते की सर जर मी बार्टीचा लाभ घेतला असेल तर मी आता आरटीचा लाभ घेऊ शकतो का, कारण की याच्या आधी ही संस्था नव्हती, ही संस्था नुकतीच निर्माण झालेली। मग याच्या आधी मातंग समाजातील जे काही समाज बांधव असतील तर ते बार्टी या संस्थेमधून लाभ घेत होते, तर त्यांचा असा प्रश्न आहे सर मी बार्टीचा घेतलाय, मी आरटीचा घेऊ शकतो का? नाही नाही, तसं नाही तुम्हाला करता येणार। बार्टीचा एकदा घेतलं गेल्यावर तुम्हाला आरटीचाही नाही कुठलाच मिळणार आहे। शिष्यवृत्ती किती मिळणार आहे बघा, तुम्हाला टोटल ही 72,000 रुपयांची शिष्यवृत्ती मिळते टोटल। बघा, प्रशिक्षण कालावधी हा 6 महिन्यांचा असतो। 6 महिने तुम्हाला मोफत खाजगी नामांकित क्लासेसमध्ये तुम्हाला मोफत कोचिंग मिळते। फॉर एक्झाम्पल जसं इग्नाइट अकॅडमीची निवड झालेली पोलीस भरती प्रशिक्षणासाठी
तर छत्रपती संभाजीनगर आणि पुणे या 2 ठिकाणी आपली पोलीस भरती प्रशिक्षक म्हणून निवड झालेली। तिथं तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट म्हणजे याची एक्झाम फी जी आहे, जे काही ऍडमिशन फी असते तर ती शासन भरत असते। तुम्हाला मोफत खाजगी नामांकित संस्थेमध्ये प्रशिक्षण मिळतं। बघा ही 72,000 रुपये कशा पद्धतीने दिले जातात बघा, दरमहा दिले जातात 10,000 रुपये आणि एकदा आहे ना 12,000 रुपये दिले जातात। ते तुमच्या पुस्तकांसाठी, शैक्षणिक साहित्य वगैरेंसाठी हा एकदाच मिळतो, याला म्हणतात अनुषंगिक लाभ। आणि हा दर महिने भेटतो। किती महिन्यांसाठी भेटतो तर हा 6 महिन्यांपर्यंत तुम्हाला हा जो लाभ जो आहे तर तो मिळत असतो। असे 72,000 रुपये मिळत असतात। मागच्या वर्षी मुलांना आणखी 5,000 रुपये एक्स्ट्रा मिळालेले होते, म्हणजे या 72,000 मध्ये आणखी 5,000 रुपये भेटले होते। ते का भेटले होते कारण की त्यांना ते पोलीस भरतीचं जे किट होतं ते संस्थांनी द्यायचं होतं, तर त्यांना 2 ऑप्शन देण्यात आले, एक तर संस्थांकडून घ्या, एक तर संस्थांकडून 5,000 रुपये म्हणजे संस्थांचे ते 5,000 रुपये तुम्हाला मिळतील। तर अशा पद्धतीने मागचे 72,000 प्लस हे 5,000 पण उमेदवारांना मिळालेले होते, हे लक्षात घ्या। पुढे हॉस्टेलची सुविधा मिळणार का, खूप साऱ्या मुलांच्या मनात प्रश्न असतो। लक्षात घ्या, पोलीस भरती प्रशिक्षण ही जी आहे ती अनिवासी कॅटेगरी प्रकारातील, बघा इथे प्रश्न आहे बघा, अनिवासी निवासी प्रकार पण असतात। आरटी कडून ज्या काही भविष्यात जाहिरात येतील त्याच्यामध्ये निवासी टाईप पण असणार आहे बरं का, आयबीपीएस साठी निवासी टाईपची असते त्यांच्याकडे बऱ्यापैकी, तरी नाहीये। म्हणूनच लक्षात घ्या की ज्या गोष्टी निवासी असताना तिथं तुम्हाला पैसे कमी मिळतात, म्हणजे स्कॉलरशिप कमी मिळते। इथं हे 10,000 रुपये दरमहा तुम्हाला कशासाठी देता येत, म्हणजे त्याचा उद्देश काय आहे तर हे याचा उद्देश की तुम्ही शहरात येतात, राहतात, खातात, तर हा संपूर्ण खर्च व्हावा याच्यासाठी तुम्हाला 10,000 रुपये एवढं विद्यावेतन ते देत असतात। आलं लक्षात, म्हणजे हे जे तुम्हाला 72,000 रुपये देणार आहेत ते, तर त्यांचा मेन उद्देश असा नाही की तुम्हाला पैसे द्यायचे आणि तुम्ही त्याचं काही कराल, तसं नाही, तर तुम्ही हे राहण्यासाठी यूज करावं त्याच्यासाठी ते पैसे जे आहेत तर ते देत असतात। म्हणून इथं हॉस्टेल मिळत नाही, लक्षात घ्या, हॉस्टेल मिळत नाही, फक्त तुम्हाला मोफत कोचिंग जे आहे तर ते मिळत असते। सोबत कोणकोणत्या सुविधा मिळतात तुम्हाला, तर सगळ्यात महत्त्वाची सुविधा तर तुम्हाला खाजगी नामांकित संस्थेमध्ये प्रशिक्षण मिळत असतं। त्याच्यासोबत जे आहे तर ते पोलीस भरती किट मिळते। मागचे 2 ऑप्शन होते, किट घ्या किंवा इतर पैसे घ्या, पण किटचा एक ऑप्शन असतो। टॅब असतात, परंतु टॅब ते संस्थेवर असतात। मागच्या वेळी इग्नाइट अकॅडमीने महाराष्ट्रात सर्वप्रथम पोलीस भरतीसाठी टॅब जे आहे तर ते देण्याची घोषणा केली होती। ते मागच्या वेळी आपण जे आहे तर ते प्रत्येक विद्यार्थ्याला जे काही असतील, ज्या काही आपण प्रॉमिस केले होते, ज्या काही आपण सांगितलं होतं तर त्या सगळ्या गोष्टी दिल्या। तसेच ग्राउंडची पण तयारी होते बरं का, म्हणजे मुलांना वाटतं फक्त लेखीची तयारी होते असं नाही, तर ग्राउंड पण जे आहे तर त्याची तयारी तुम्हाला इथे जे आहे तर ती करून मिळते। निवड कशी होते तर सगळ्यात आधी आता तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरणार, फॉर्म भरल्यानंतर तुमची एक परीक्षा होईल ज्याला म्हटलं जातं कॉमन एंट्रन्स टेस्ट, सीईटी होईल। आणि ही सीईटी झाल्यानंतर तुमची मेरिटमध्ये नाव येईल, आणि मेरिटमध्ये नाव आल्यानंतर, आणि हे मातंग समाजासाठीच असेल, म्हणजे आरटीचं जे काही असेल ना तर त्याच्यामध्ये जेवढे काही मातंग समाज बांधव असतील तर त्यांच्यापैकीच एकाची निवड होणार आहे। समजा त्यांनी सांगितलं की 500 विद्यार्थी घ्यायचे, त्यांनी सांगितलं 100 विद्यार्थी घ्यायचे, जितके काही 1000 विद्यार्थी, 3000, 4000 काही असेल तर त्या पद्धतीने त्या परीक्षेच्या नुसार एक लिस्ट लावली जाते, त्याच्यानुसार तुमचं सिलेक्शन होत असतं। त्याच्यामध्ये महिलांसाठी जे आहे तर ते आरक्षण असतं। तुम्हाला सांगू मागच्या वेळी महिलांसाठी कट ऑफ किती गेला असेल, फक्त 4 गुणांचा, 4 गुणांचा कट ऑफ गेला होता। म्हणजे हे महिलांसाठी मी तुम्हाला सांगतो बरं का, म्हणजे असे काही जास्त मोठा कट ऑफ जात नाही, जास्त काही अवघड परीक्षा नसते, एकदम सिंपल परीक्षा असते। काही मुलं डायरेक्ट जातात आणि पासही होतात असंही असतं, पण त्याच्यामध्ये त्यांचा अभ्यासही असतो, एमपीसी वगैरे त्यांचा, तर एवढ्या काही अवघड परीक्षा नसते। पण तो परीक्षेचा पॅटर्न तुम्हाला जो आहे तर तो कळला पाहिजे बरं का, हे महत्वाचं असतं। त्यासाठी जे आहे तर ती आपली ही 1 रुपयाची बॅच असणार आहे खास। त्याच्यामध्ये आम्ही काय केलेले की ज्या काही विद्यार्थ्यांनी मागच्या वर्षी परीक्षा दिल्या होत्या त्यांच्याकडनं प्रश्न जाणून घेतले की नेमके प्रश्न कसे विचारतात, कोणते कोणते टॉपिक विचारतात, तर त्या सगळ्या प्रश्नांची इथं तुम्हाला बघायला मिळतात। ते सगळे प्रश्न, ते सगळे टॉपिक, ते सगळी तयारी तुम्हाला या बॅच मध्ये बघायला मिळणार आहे। याच्यासाठी आजच इग्नाइट अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करा किंवा या दिलेल्या नंबरला तुम्ही कॉल जे आहे तर ते करू शकता। ओके, आणि स्कॉलरशिप विषयी काही माहिती पाहिजे असेल तर गुगल फॉर्म भरा, तसेच हा दिलेला नंबर आहे यांना देखील तुम्ही संपर्क करू शकता। भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद।